प्रस्तुत आपण परवा विवेक चूडामणी ग्रंथ विवेक चूडामणी श्लोक क्रमांक 516ला 316ला थांबलेलो होतो. श्लोक असा होता, त्या दोहींच्यामुळे वाढलेली वासना आत्म्याला संसारात पाडते. दोहींच्या म्हणजे मनाच्या आणि नाही दुसरं काहीतरी साधना करता येईल त्या तीनमुळं आणि मग वासना त्याच्यामध्ये निर्माण होते. त्या दोन्हींच्यामुळे ती वासना वाढलेली असता आत्म्याला संसारात पाडते. या तिन्हींच्या नाशाचा उपाय बघा, त्या दोन आहेत. दोन एक कोण मन आणि दुसरं काय बुद्धी आहे का, चला बुद्धी पकडू समजा, आणि तिसरी वासना. तर त्याच्यामुळे त्या तिसऱ्यामध्ये वासनेमध्ये उपाय, त्याचा तिन्हींचा नाशाचा उपाय सर्व अवस्थात सदैव सर्व ठिकाणी आणि सर्व प्रकारे संपूर्ण केवळ ब्रह्म आणि ब्रह्मच दृष्टीने पाहून करावा. मन आणि समजा बुद्धी आणि तिसरी वासना, या तिघांच्यामुळे आत्म्याला संसारात पडावं लागतं. पण या तिन्हींचा नाश करायचा उपाय काय सांगितला? सर्व अवस्थात. तुम्ही म्हटले होते प्रत्येक कर्मामध्ये सर्व अवस्थात सदैव सर्व ठिकाणी. आता एवढं सांगायची गरज नाही, सगळ्याचा जवळजवळ अर्थ सारखाच आहे, परंतु मंद प्रज्ञांना सांगण्यासाठी म्हणजे आपल्याला सगळ्यांना एवढं खाली यावं लागतं. त्याला म्हणतात अर्भकाची साठी पंते हाती धरिली पाटी. सर्व अवस्थात तुमची कोणती अवस्था असू द्या, तुमच्या स्टार्टपासून तर इनपर्यंत जेव्हा तुम्हाला जाण आलेली मी ब्रह्मस्वरूप आहे, तेव्हापासूनच तुमच्या ज्या बी अवस्थात सदैव सर्व ठिकाणी आणि सर्व प्रकारे आणि संपूर्णपणे केवळ ब्रह्म आणि ब्रह्मच दृष्टीने पाहून करावा. ह्या आत्मैक्य भावनेची वाढ झाल्यास त्या तिही गोष्टी लयास जातात. अशा प्रकारे काल त्यांनी सांगितलं. त्याच्यासाठी तुम्हाला आपल्याला प्रत्येक कर्मामध्ये त्यांनी सांगितलं की आपण काय करायचं, स्वतःला ब्रह्मरूप समजायचं. परंतु गीतेमध्ये एक श्लोक आला होता, त्या श्लोकाचं असं सांगणं होतं की जर एखादा ज्ञानी मनुष्य आहे, यांनी सांगितलं त्याप्रमाणे ते सगळे श्लोक तशाच पद्धतीचे आहेत. ज्ञानी मनुष्य आहे, परंतु त्यांनी मनाने जरी ताबा ठेवला इंद्रियांवर की आपल्याला त्या विषयांकडे जाऊन नाही द्यायचं, जगतरूपी भ्रांतीकडे जाऊन नाही द्यायचं, इंद्रियांना त्या विषयाशी संबंध येऊन नाही द्यायचा, असं जरी त्यांनी ठरवलं तरी त्याच्या चित्तामध्ये मात्र ते शुप्त पद्धतीने असतातच. मग ते कसे काय आवरू शकतो? नाही आवरू शकत. कारण का, तुम्ही सगळ्या इंद्रियांना आवरू शकता पण रसेंद्रियाला आवरू शकत नाही, कारण त्याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही आणि त्याच्यामुळे तुमच्याकडे विषयाकडे ओढ लागणार तुमच्या आपली. पण म्हणले त्याला एकच उपाय आहे. काय ओढ ती? आपल्या अगोदर जे परब्रह्म अनुभव आईसिया काय मग अर्जुना स्वभावी आईसिया नियमाते पावी जे परब्रह्म अनुभवे होऊन जायचे. असा तुझा नियम कर का तू मी ते आहे, ते मी आहे, ते मी आहे, ते असा नियम केला तर तू ते होऊन जाशील आणि मग मात्र तुझी इंद्रिय तुला सतावू शकणार नाही. तई शरीर भाव नासून जातो. मग शरीर मन बुद्धी संपली जाती, इंद्रिय विषय विसरती, जै सोहमभाव प्रतीती प्रगट आहे. आत्मस्वरूपाची भेट झाल्यानंतर विषयाची आणि इंद्रियाची भेट नाही. त्याच्यासाठी या सगळ्यांनी प्रमाणं दिली होती का जगच ब्रह्मरूप आहे असं समजलं तर आणि तरच विषय सुटू शकतात. जग ब्रह्मरूप आहे, सगळं जगामधल्या इत्तिंभूत गोष्टी तुझ्यासह सगळं ब्रह्म आहे असं समजलं तरच इंद्रियांची विषयाची ताटातूट होऊ शकते, तरच पाठीमागं लागलेलं जन्म मरण टळू शकतं, अन्यथा स्वयंबळाने नाही होऊ शकत. शेवटच्या विचार सांगितलं, जो ब्रह्माशी एकरूप झालेला आहे तो पाहणारच कशाने आणि कोणाला? शेवटचं वाक्य होतं त्याच्यातलं, जो ब्रह्माशी एकरूप झालाय तो पाहणारच कशाने, कोणत्या दृश्य विषयाकडे जाईल. सकाळी पण बघा तो दीपरत्नाकरमध्ये तोच विषय होता. म्हणजे तुम्ही जे वाचणार ना त्याच्यामध्ये तेच निघणार तुमच्या. तो पाहणारा कशाने आणि कोणाला पाहणार? दृश्यच नाही. बरं कोण पाहणार कोणाला? तर द्रष्टा पण नाही राहत. जेव्हा द्रष्टा राहणार नाही, द्रष्टा म्हणजे मी कोणतरी आहे पण मी संपलं त्याच्यामध्ये. मीठ पाण्यात पडलं लवण नोहे सरिता निराळे, लवण मिळविता जळे. तो द्रष्टा संपला, द्रष्टाच्या सापेक्ष दृश्य संपलं. मग दृश्य संपलं त्याच्यामुळे तो पाहणार कशाने आणि कोणाला? उपनिषद सिद्धांत वाक्यात
गीतेमधील एकदा सर्वोत्तमाला पाहिल्यावर वस्तूविषयी संबंधीची रुचीच परत फिरते. एकदा त्या परमात्मा स्वरूपाला पाहिल्यानंतर दुसऱ्या विषयाची आठवण होत नाही, म्हणजे त्याला दुसरं जगात दुसरं काही दिसत नाही, त्याला त्याची आठवणही होत नाही. हा सिद्धांतावर चिंतन करणे म्हणजे, आता याच्यावर चिंतन करणे म्हणजे काय? ब्रह्म मात्र अवलोकन. सगळ्या जगामध्ये तुम्हाला बघताना बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जीव भावे. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला. सगळ्या कर्मामध्ये करणे होय हे सर्व दुसरे काही नसून आत्माच होय. या जगामध्ये दुसरं काहीच नाही, या जगात दुसरं काहीच नाही. पण हा विषय मला जास्त सतावतो, म्हणजे या जगात दुसरं काहीच नाही तर दुसरं एक आहे. काय? एक देव आहे आणि तो एक विषय सतावतोय, तोय म्हणजे दोन आहेत का? नाही. मग ते म्हणतात हे सर्व दुसरे काही नसून आत्माच होय. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. हे जे सर्व दुसरे काही नसून आत्माच होय, या उपनिषद उद्घोषाची जागृतता ठेवणे म्हणजे वासना, विचार आणि कर्म. हा, मन आणि कर्म होतं. मन, कर्म आणि त्याच्यामुळे आले होती वासना. ह्या तिघांचा, या जन्म मरणाला कारणीभूत होणाऱ्या तिहेरी कारणांचा नाश करणे होय. मन, कर्म आणि वासना या तिघांचा नाश होऊन जाईल. इथपर्यंत काल आपण आलेलो होतो परवाच्या दिवशी. आता पुढे पाहूया 317 नंबर. आणि प्रकरणाचं नाव काय आहे की जगताची जी दिसणारी गोष्ट आहे त्याच्याबद्दल त्याची निंदा केलेली आहे मला वाटतं. कर्म, विचार आणि वासना यांचा त्याग. बघा, कर्म, विचार आणि वासना हे तिहेरींचा काय करायचा आहे? नाश करायचा आहे. श्लोक क्रमांक 317 वाचूया आपण आता. स्वार्थी कर्माचा शेवट झाला की विषय वस्तूवरील चिंता संपते. ज्या मागून वासनांना क्षय सहजच होतो. बघा, ज्या मागून वासनांचा क्षय सहजच होतो, वासनांचा निश्चेष नाश म्हणजे मोक्ष होय, त्यालाच जीवनमुक्ती म्हणतात. स्वार्थी कर्माचा शेवट झाला की, मी देह आहे आणि देह संबंधाने जेवढी कर्म चालली ती कोणती कर्म आहेत? स्वार्थी. माझं 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 कबाड उज. आता त्याचं स्वतःचं राहिलंच नाही कर्म. जे कर्म आहे ते ईश्वरार्पण. माझ्या बळे नाही मी बोलत, किंवा मी जे बी कर्म करतोय ते मी त्याच्या सत्तेने करतोय. त्यामुळे स्वार्थी कर्माचा शेवट झाला की विषय वस्तूवरील चिंता संपते. देहबुद्धी संपली, वासना संपली, कर्म संपली, विचार संपला, म्हणजे स्वार्थी कर्माचा ईण झाला. आणि मग विषया वस्तूवरील चिंता संपते. ज्या मागून वासना क्षय सहज होतो. आणि मग या स्टेपला आल्यानंतर ॲटोमॅटिक वासनांचा काय होत जातो? क्षय होत जातो. वासनांचा निश्चेष नाश म्हणजे मोक्ष होय, त्यालाच जीवनमुक्ती म्हणतात. आणि ती जीवनमुक्तीचं प्रकरण आता आपण वाचतोय. ते सांगतात जीवनमुक्ती कशाला? वासना, चिंता आणि कर्म हे तिन्ही घटक एकमेकाशी संबंधित आहेत. एक कार्य कारण संबंधीची साखळीच होय. त्यापैकी प्रत्येक त्यापुढील घटकाचे कारण असते. जेव्हा इंद्रिय सुख लोलूप कर्मे जात नाहीत, तेव्हा अनेक धर्म आणि नीतिविषयक तत्वाचे देह पातळीवर नकळत पालन होते. काय वाक्य झालं? जेव्हा इंद्रिय सुख लोलूप कर्मे जात नाहीत, तेव्हा अनेक धर्म आणि नीतिविषयक तत्वाचे देह पातळीवर नकळत पालन होते. जर इंद्रिय उपोधिक विचार अभिव्यक्त होऊ दिले नाहीत तर इंद्रिय सुखलोलूप वासनांचा सुद्धा शेवट होईल. अशा तऱ्हेने आपण विचार आणि कर्म या स्वरूपाच्या त्याच्या स्थूलतर शक्तीच्यावर आघात करीत असतो. अंततः सूक्ष्मावर नियंत्रण ठेवण्याकरता स्थूलंतराला नियंत्रित करण्याचा तो प्रयत्न असतो. हाच खरा प्राणायाम होय. याच्यावर नियंत्रण ठेवणे. इथं काही लिंक लागली नाही बरोबर. त्यापैकी प्रत्येक घटकाचे जेव्हा इंद्रिय सुखलोलूप कर्मे जात नाहीत, तेव्हा अनेक धर्म नीतिविषयक तत्वाचे देह पातळीवर नकळत पालन होते. हां, बरोबर. सुखलोलुपता जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपली जी देह पातळीवर जी आपली पाहिजे ती नकळत त्याचे पालन होते. म्हणजे आपण त्या विषयाच्या आहारी जातो आणि ते सहज आपल्याकडून होऊन जाते. जर इंद्रियोपधिक विचार अभिव्यक्त होऊ दिले नाहीत,
जर आपण इंद्रियांच्या मागे लागलो नाही, ते विचार निर्माणच होऊन नाही दिले, तर इंद्रिय सुखलोलूप वासनांचा सुद्धा शेवट होईल. अशा तऱ्हेने आपण विचार आणि कर्म या स्वरूपात त्याच्या स्थूल तर शक्तीच्यावर आघात करीत असतो. म्हणजे जिथं ती वृत्ती उठणार ना, तिथंच त्याच्यावर आपण अटॅक करतो. अंततः सूक्ष्मावर नियंत्रण मिळवण्याकरता स्थूलंतरांना नियंत्रित करण्याचा तो प्रयत्न असतो. सूक्ष्म वासना उठणार, पण त्याच्या अगोदर पहिलं स्थूलालाच ताब्यात आणलं, कारण ॲटोमॅटिक सूक्ष्मसुद्धा नियंत्रणात येतं. हाच खरा प्राणायामाच्यावर नियंत्रण. कार्यावर बुद्धिगम्य नियंत्रण क्रियेने जीवनातील दुःख कारणावर वासनांवर नियंत्रण ठेवण्यास व त्याचा नाश करण्यास वेदांतात सांगितले असते. कार्यावर बुद्धिगम्य नियंत्रण क्रियेने जीवनातील दुःख कारणांवर, त्याच्यावर आपण स्वतः कमांड ठेवायचं का मी याच्या आरी जाणार नाही दुःख रूपी कर्माच्या, आणि ते आपल्या याच्यात स्वतःच्यावर कंट्रोल ठेवायचं. वासनांवर नियंत्रण ठेवण्यास व त्याचा नाश करण्यास वेदांतांनी सांगितलेले आहे. म्हणजे विषयाच्या देहबुद्धीच्या पाठीमागे पळायचं नाही, हा वेदांताचा आपल्याला निरोप आहे. सर्व कर्मांना अशा रीतीने नियंत्रित करा की दुर्वासनांच्या नव्या चाकोऱ्याच निर्माण होणार नाही. बघा, सर्व कर्माचा अशा रीतीने नियंत्रण करा की, एक आपल्याला काय करा ते म्हणतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जोपर्यंत तो युक्तीचा चिमटा काढला नाही तोपर्यंत तुम्ही आपले होणार. ज्याचे ऐहिक नाही धड त्याच्या आजूबाजूला आहे, तयाचे पारतंत्रिक पुसशी काही. हां हां, त्याच्या आजूबाजूला आहे, ज्याने युक्तीचा चिमटा काढलेला नाही, त्याच्यावर त्या गोष्टी आहेत. म्हणून आपण काय करायचं आहे, आपणच स्वतः आपल्याला आवाक्यात आणायचं. सर्व कर्माचा अशा रीतीने नियंत्रण करा की दुर्वासनांच्या नव्या चाकोऱ्याच निर्माण होणार नाहीत. तुम्ही स्वतःला सांभाळा की दुसऱ्या वासना निर्माण होणार आहेत, त्या वासनांना रोखण्याचा प्रयत्न करा. इंद्रियोपदिक विचार मनात उद्भूत व्हावयाचे थांबतील तेव्हा विषय सुख सुलभ वासना आपोआपच नियंत्रित होतील. इंद्रिय सुखाच्या पाठीमागे पळत असताना त्या जर विचार आपण थांबवले तर ॲटोमॅटिकच त्याही आपोआप वासना निघून जातील, ज्या वासना निर्माण झाल्यात इंद्रिय सुखासाठी. पण तिथेच त्यांना जर आपण कव्हर केलं तर मग त्या वासनाही निर्माण नाही होणार. कारण का, जसं आपल्याला सांगितलेलं, तो शाळेमध्ये एक धडा शिकवला होता किंवा आपण महात्म्यांच्या मुखातून ऐकलेले, त्यावेळेलाच मोक्ष प्राप्त होईल. ते म्हणतात, एकाने सांगितलं होतं की या बकरीला दिवसभर काय चारायचं ते चारून आणा आणि नंतर त्या बकरीला मी खायला देईल, जर तिने काही खाल्लं नाही तर तुम्हाला मी बक्षीस देईल, तुम्ही तिला तृप्त करून आणा. तर ती व्हायचीच नाही तृप्त. पण मग एकाने काय युक्ती केली, मोठं दांडकं घेतलं आणि ती खायला लागली का बकरी हिरवगार याच्यामध्ये का फटका मारायचा. दिवसभर असा प्रयत्न केला, न्यायचा पण चांगल्या रानात, आणि तिथे गेल्यावर फटका मारायचा, चांगल्या रानात न्यायचा. मग त्यामुळं तिला ते कळत गेलं का ह्या नेतोय पण हा काही खाऊन देत नाही. आणि नंतर राजाच्या इकडे नेलं तर तिचं पोटच आतमध्ये गेलं होतं. खपाटी माहिती आहे. तर ते म्हणले आता हा तर संपला, कारण पहिल्या ज्या आणल्या होत्या त्या मजबूत आणल्या होत्या. मग राजाने लुसलुसीत गवत दिलं तरी त्याने खाल्लं नाही. तर उलट ती बकरी काय करायची, त्या माणसाकडे बघायची, परत याच्याकडे बघायची, नाही खाल्लं. तसं ते म्हणतात, तुम्ही इंद्रियोपाधिक विचार मनात उद्भूत व्हावयाचे थांबतील तेव्हा विषय सुख सुलभ वासना आपोआपच नियंत्रित होतील. वासना जेव्हा क्षय होतील तेव्हाच मोक्ष प्राप्त होईल. म्हणून सर्व कर्मांना अशा रीतीने नियंत्रित करा की दुर्वासनांच्या नव्या चाकोऱ्यास निर्माण होणार नाहीत. बघा, ते ही खालून परत पहिल्या वाक्याला गेलो, त्याची लिंक लागते. वासनांचा अभाव म्हणजेच वासना आणि कर्मे यांच्या साम्राज्यातून मुक्ती होय. मिळाली काय ओळ? नाही, युक्तिपंथे पार्था नाही. ज्याने युक्तीची कडसणी हे केलेली नाही, आत्मनिष्ठ शेष ब्रह्म ये रामायण घाले याच्या बाजूलाच आहे, मग खाली असेल. की त्यांनी स्वतः युक्तीचा चिमटा काढला नाही. आठवतं का नाना? युक्ती टाकली तर आलं असतं. वासनांचा अभाव म्हणजेच बघा त्यावेळेलाच मोक्ष मिळू शकतो. कोणत्याही गोष्टीची अंतःकरणात अपेक्षा नाही त्यावेळेला मोक्ष. आणि कोणत्या तरी गोष्टीची अपेक्षा आहे म्हणजे काय, बद्धता आहे की नाही. वासनांचा अभाव म्हणजेच वासनांचा अभाव म्हणजेच वासना आणि कर्मे यांच्या साम्राज्यातून मुक्ती होईल.
स्वतःच्या कर्माच्यावर नियंत्रण ठेवल्यामुळे वासनामुक्तीचा परिणाम म्हणून जेव्हा एखाद्याने विचाराच्या गुंतागुंतीतून याप्रमाणे स्वतःस मुक्त करून घेतलेले असते तेव्हा त्यास जिवंत असताना जीवनमुक्त असे म्हणतात. त्याने स्वतःच्या अंतःकरणात कोणती वासना ठेवलेली नाही. जो प्रसंग येईल त्या प्रसंगाला सामोरा जाणार आहे, परंतु ठरवून नाही, संकल्प करून नाही. हां बघा 66 नंबर दुसऱ्या अध्यायातला, जे युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतकरणी तो अकळीला जाणू गुणी विषयाधिक. अजून एक युक्ती आहे त्याच्यामध्ये, त्याने तो युक्तीचा चिमटा काढला नाही तोपर्यंत त्याची स्थिर बुद्धी होऊ शकत नाही. तया स्थिर बुद्धी पार्था काही नाही सर्वता आणि स्थैर्याची असतात तेही नुपजे. अशा प्रकारचं जर त्याने युक्तीचा चिमटा काढला नाही तर त्याला काहीच होऊ शकत नाही. असं आहे, हे पण जुळते त्याच्यामध्ये. आणि मग त्याला तो जीवनमुक्तीचा अनुभव भेटतो. कोणत्याही अंतःकरणात कोणतीही विषयी वासना नाही. जसं सकाळी एक तुमच्या त्या बाबांच्या अभंगात आलं होतं प्रमाण, की त्याला कोणतीही वासना नाही रे, तेथे दुष्टगुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला तेथे. त्या अभंगात होतं, सकाळचं काढलेला अभंग आपण घरभरणीला तुमच्या घेतलेला होता. जे युक्तीची कडसणी नाही जायच्या अंतकरणी त्या अकळता गुणी विषय ती झाली ना आता ओळ, तीच ओवी झाली. हा तिचा त्यावेळेला तो जीवनमुक्तीचा आनंद घेऊ शकतो. आपल्याला विचारसागरमध्ये जीवनमुक्तीचा आनंद तो याने घेतलेला, त्याच्यात दाखवलेलं आहे. काय त्याचं नाव? अदृष्टी तत्वदृष्टी. तत्वदृष्टीचा विषय त्याच्यामध्ये आलेला आहे. असो 318 क्रमांकाचा श्लोक वाचतो. जेव्हा जीव ब्रह्म ऐक्याची वासना स्फूर्ती स्पष्ट होते तेव्हा अहम केंद्रित वासना तात्काळ नाश पावतात. जेव्हा जागा कोणी घेतलेली, आता जीव ब्रह्म ऐक्याची वासना, मी ईश्वर स्वरूप आहे, मी ईश्वर स्वरूप, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाली अंगे हरिरूप. आता त्याची हरिरूप वासना झाली, हरिरूप झाले जानने हरपले, नेनने ते गेले परी, पण त्याच्या पहिलीच जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याचे अंगे झाले हरिरूप. जेव्हा जीव ब्रह्म ऐक्याची वासना स्फूर्ती स्पष्ट होते तेव्हा अहम केंद्रित वासना तात्काळ नाश पावतात. देहाच्या दृष्टीने पायाजवळच्या ज्या भूमिका आहेत त्या संपल्या जातात. जसे अतिशय दाट काळोखही उगवत्या सूर्यप्रकाशामुळे चांगलाच नाहीसा होतो. जसा सूर्योदय झाल्यानंतर ॲटोमॅटिक संतुष्ट चित्त ते नव्हतं पाहिजे. हां, तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला तेथे. बघा म्हटलं तरी तुमच्या ध्यानात नव्हतं आलं. तुमच्या गावाला, यांच्या गावाला की घरभरणीला बाबांनी अभंग घेतला, तिथे नाहीच भेटणार, शोधायला गेले तरी तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला तेथे. अजून तुका म्हणे तैसा सज्जनापासोनी पाहताची अवगुण मिळेना, शोधायला गेलं तरी नाही मिळणार तिथे. आणि ती जीवनमुक्त स्थिती आहे. इथे ते सांगतात की ज्यावेळेला तुमची हरिरूप वासना होती त्यावेळेला तात्काळ देहबुद्धीची वासना गेली आणि एका वासनेमध्ये अनंत वासनांचा इंड होतो. एका देहवासनेमध्ये अनंत वासनांचा इंड होतो. मी ब्रह्मरूप आहे असं म्हणल्यानंतर त्याचंच नाव आहे तुका म्हणे एका मरणीची सरी, एका मरणाने सगळे सरी काय 84 लक्ष योनीची जन्म मरण. आणि इथे ते अजून काय सांगतात, तुम्हाला जमलेले आहे, आता तुम्हाला आत्मसात होत आलेले आहे समजा, पण तुम्ही इथे जर अलर्ट राहिला नाहीत, बेसावध राहिला तर पुन्हा मागे जाऊ शकता. म्हणून तुम्ही सतत मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे, मी ब्रह्मरूप आहे असं ध्यानात ठेवायचं. मागच्या श्लोकामध्ये सांगितलं होतं बघा, त्याचप्रमाणे सारे लालसापूर्वक विचार तुमच्या मनात येतील, त्यास त्याला उत्तेजन देऊ नका. श्रद्धेने आणि आत्मविश्वासपूर्वक हरिओम हरिओम असं म्हणा. दुष्ट विचाराबद्दल सदैव दक्ष राहा. दिव्य विचारांनी त्यांचे काळजीपूर्वक उन्नयन करा. मग ते तिथं थांबणार नाही. म्हणजे आपल्याला दिलेल्या नामावर जर आपण सतत राहील आणि त्याची जर आलीच आपल्याला सतवणारी एखादी गोष्ट, तिथं जर तो तोफखाना चालू ठेवला का ते ऑटोमॅटिक निघून जाऊ शकतं. अतिशय दाट काळोखात ते उगवत्या सूर्यप्रकाशामुळे चांगलाच नाहीसा होतो. बघा मग काळोख चांगलाच नाहीसा होतो. जसं एकदा मी ब्रह्मरूप आहे असं म्हटलं का मी देहरूप ही कोजळी निघून जातात. मी अविवेकाची काजळी फिडूनी विवेकदीप उजळी, तै योगिया दिवाळी पाहे
निरंतर. एकदा तो मी ब्रह्मरूप आहे असं झालं का देहरूप वगैरे मग ते नामाच्या चिंतने 12 वाटा विघ्न पळते बघा. आणि जर याचा विसर पडला का गेलेली परत पडिला नामाचा विसर तेने हा वाढीला संसार. बरोबर ना. या आधीच्या श्लोकाचा शेवटच्या ओळीत सांगितले की अध्यात्म वासना वृद्धिंगत झाल्यास या तिन्हींचाही नाश होतो बघा. कोणाचा? कर्म, विचार आणि मन है ना. वासना, वासना, विचार आणि कर्म. हां, आणि विचार कुठे निर्माण होतात? ते मनात निर्माण होतात. हे तिन्हींचा नाश होतो. आधीच्या श्लोकात शेवटच्या ओळीत सांगितले की अध्यात्म वासना वृद्धिगत झाल्यानंतर तिन्हींचाही नाश होतो. या ठिकाणी आपणास या महान सिद्धांताचा उत्कृष्ट अन्वयार्थ सापडतो. जेव्हा नारायण वासना दृढतर होतात तेव्हा विषय सुख वासना, विचार आणि कर्मे यांचा आपोआप नाश होतो. आपण चाललेलो आहे त्या मार्गाने, चाललेले येणार एक 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 अडथळा येणार, पण तो पण कव्हर होत जाणार. जसं आपली नामावर साधना राहणार आपण जेव्हा आरूढ, त्यावेळेला येणारे विषय सुद्धा पडून जाणार आणि आपल्यालाच कळणार आहे की आपण आता असं क्लिअर होत चाललेलो आहे. जसं गाव जवळ येतं तसं आपल्याला कळलं जातं की आता आपण अधिक जवळ चाललेलो आहे. घ्या काय आणलंय बघा. आईसी युक्तीची नि हाते जो इंद्रिया ते ओपिजे भाते तो संतोषाते वाढती मनची करे. चाल बरं. युक्ती आर सेवी बरं. जो बाहेरी युक्तीची मुद्रा पडे तर आतो बाहेरी युक्तीची मुद्रा पडे तर आत सुख वाढे ते सहजच योगे घडे नाभ्यासिता. बरोबर. ही पण चालते आत्ताच्या कंडिशन. बाहेर युक्तीची मुद्रा पडे, ज्यावेळेला आपण बाहेर त्याला स्टॉप करतो तेव्हा आतही सुख वाढे. मग आतून ॲटोमॅटिक आपल्याला त्या ह्याच्यातून ते सहजची योग उघडे नाभ्यासिता. न अभ्यास करता सुद्धा त्याला ती गोष्ट कळू शकते. ते म्हणतात ॲटोमॅटिक ते जातात बघा. आपोआप नाश होतो आणि ना अभ्यासिता ॲटोमॅटिक घडू शकतं. एकदम परफेक्ट. नारायण वासना दृढतर होतात तेव्हा विषय सुख वासना, विचार आणि कर्म यांचा आपोआप नाश होतो. जेव्हा साधक श्रवण, मनन आणि निधिध्यासन या साधनेत जीवन अधिक व्यतीत करतो तेव्हा ती सत्यस्वरूप प्राप्तीची वासना, सद्वासना त्याच्यामध्ये जोपासली जाते. येणार आणि आपण मागेच पाहिलं, जसं आपण जवळ जाणार तसतसे दुःख संकट येणार, माया पगडा टाकणार. पण त्यात हे तुकाराम महाराजांना नजरांना पाठवणं वगैरे हे कशाचं लक्षण आहे? की तुम्ही त्या मोहात गुंतताय काय हे पाहण्यासाठी अशी येणार परीक्षा आहे त्या तुमच्या, आणि त्याच्यात तुम्ही पास होणार. आणि जेव्हा आपण मागे पुढे राहू तरी पण ते आपल्याला कव्हर करून घेतील. केव्हा? ज्या वेळेला साधक श्रवण, मनन आणि निधिध्यासन या साधनेत जीवन अधिक व्यतीत करतो. किती वेळ आपला जातोय साधनेमध्ये, किती वेळ आपल्या भावना जातात त्याच्यामध्ये, तेव्हा ती सत्यस्वरूप प्राप्तीची वासना, सद्वासना त्याच्यामध्ये जोपासली जाते. जेव्हा ही सद्वासना त्याच्यामध्ये अभिव्यक्त होत जाईल तसतशी त्याच्या सर्व शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक संबंधात संपूर्ण बदल घडून येईल. जेव्हा आपण सर्वत्र सर्वगत असा एकच नारायण पाहतो तेव्हा आपणास इच्छा आणि अनिच्छा राहतच नाही. इच्छा राहिलेली नाही म्हणजे तो अनिच्छा आहे का? नाही, त्याला काहीच राहिलं नाही. त्याच्या दृष्टीने सगळंच जे इच्छा अनिच्छा ह्या अलीकडच्या गोष्टी आहेत, देहबुद्धीवर आहे तोपर्यंत. पण ज्यावेळेला आपली अशी भावना होईल, ज्याला सर्व खलविदम ब्रह्म, कसं आपल्याला बाबांनी स्टेप बाय स्टेप नेलेलं आहे. आणि ते कसं काय संतांनी युक्तीने पहिलं त्याला सांगितलं तू ब्रह्म आहेस, मग त्याला सांगितलं सगळं जगत ब्रह्म आहे. तेवढ्या त्या मधल्या कालावधीत त्याची ती उंची वाढलेली. त्याला प्रबोध मिळण्यासाठी त्याला ती उंची वाढवत साधना करत इथं आलेला आहे तो. आता इथून ही जी साधना आहे ना ही अल्पकाळाची होती तशी पाहिलं तर, कारण हिचा इंड झाला इथे. पण हिचा इंड कधी आहे? या साधनेचा इंड कधी आहे शिलाताई? कॉलेजचा इंड कधी आहे? कॉलेजचा इंड झाला, रिझल्ट लागला का? आपला रिझल्ट लागला, पूर्णपणे ठाम झालो, जे दृष्टी दिसे ते हरिरूप. मग त्याला नाही, उलट ती साधना जास्त आहे, इथं सावधानता जास्त आहे. आणि ती साधना इथपर्यंत गेलोय ना, आता इथे जर या साधनेवर आपण आरूढ राहतो ना बोधाच्या, तर
त्याच्यासाठी ती वाक्य भागलिया मज वाहतील कडे. पहिलं नाही, पहिलं तुला करावं लागेल मेहनत. पहिली मेहनतच करावं लागेल. आणि पहिली मेहनत, त्या नामामध्ये एवढी ताकद आहे सुरुवातीच्या ना. त्याला तू शेठ म्हणलं, स्वतःला शेठ व्हायला किती वेळ लागतो. मी ब्रह्म म्हणलं ती झटझट वाढत जाती. पण इथे येऊन मोठा ब्रेक बसतो. सगळे ब्रह्म, तो असा, ती तशी, त्याने तसं केलं, हिने असं केलं, तिथे ब्रेक बसतो. आणि तिथे खरी आपली परीक्षा आहे. आणि मग त्यावेळेला तो सर्व शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक संबंधात संपूर्ण बदल घडून येईल. जेव्हा आपण सर्वत्र, उदाहरण मीराबाईकडे एक बाई, मीराबाईच्या घरी एक दासी होती तिची. आणि तिच्या दासीचं एक दिवशी तो मुलगा, वयात आलेला मुलगा निरोप घेऊन आला घरून. ते त्यांनी मीराबाईला पाहिलं. तेव्हापासून तो म्हणला, मला लग्न करायचं तर मीराबाईशी करायचं, मला लग्न करायचं तर मीराबाईशी करायचं. आणि त्याला बोलता येईना, राजाची ती पोरगी आहे ना, हा काय तिकडं दाशीचा पोरगा. तर काय म्हणणार. मग आईने विचारलं काय झालं. तर आई म्हणली असं, अरे वेड आहेस का, बरं झालं मला बोललं, बाहेर बोललं तर राजा काय करील आपल्याला. हां, त्यांनी सांगितलं राजा काय करेल आपल्याला, शिरच्छेद करून टाकेल. मग ती म्हणली काहीच नाही. पण ती म्हातारी झुरणीला लागली, कारण ते पोरगं झुरणीला लागलं. तेव्हा त्या म्हातारीला तिने ओळखलं, मीराबाईनी. काय झालं म्हटले, मीराबाईच्या आईने ओळखलं. म्हणले काय झालं. ते म्हणले असं आहे. ते म्हणले ठीक आहे, दिली पोरगी आमची तुम्हाला, पण त्या मुलाला मी सांगेल तसं किती दिवस सांगितलं होतं, महिनाभर का, बस 1 महिना सांगितलं होतं. 1 वर्ष 12 महिने वाढवले, 11 महिने पक्क. नाना आता काय बोलता नाही भाऊ, एवढं कॉन्फिडन्स नाही म्हणता. म्हणलं बरं, ते मगाशीच सांगितलं, हे सगळे जे राष्ट्रवादी काँग्रेसवाले त्यांना सांगितले खोटं, पण रिटून म्हणायचं. त्या मध्य प्रदेशमध्ये ती 1500 रुपयाची स्कीम बंद नाही झाली तरी सुप्रियाताई सुळे म्हणतात बंद झाली. त्यांना सांगितलेलंच आहे खोटं, पण रिटून बोलायचं आहे का नाही. त्याप्रमाणे वर्षाचा कालावधी का बरं दिला, काय हरकत आहे. आपलं काय कुठं द्यायचं, आणि आपलं करायचं तरी काय, साधना नाही करायचं. जमलं तर जमलं. आपलं कसं परमार्थ आहे सांगू का. बऱ्याच दिवसातून मला आठवलं म्हणून सांगतो, 10-12 वर्षातून आपलं असं आहे, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. माहिती आहे ना, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. तुम्हाला माहिती आहे ना, एका सैन्यदलामध्ये तोप गोळा टाकायला होता. आणि त्याला माहिती होतं आत्ता हे सैन्य काय आलेलं आहे, पण एक गोळा जर त्यांच्यावर पडला का आपली जीत झालीच. तर सगळे म्हणले, पण तो फुटली ना, तोपच असं इकडून गोळा टाकला का तो इकडून बाहेर पळतो. तर म्हणले आता काय करायचं, इथंच होल पडला होता. तो म्हणला आपल्याकडे आयडिया आहे, काही टेन्शन करू नका म्हणला महाराज. तर तो काय म्हणला, इकडून गोळा सारला आणि तिकडून बाहेर पडणार तर इथून बाहेर पडेल ना मधून, म्हणून तो त्याच्या आडवा पडला जिथं होल आहे तिथं. म्हणजे त्याला काय वाटलं, मला घासून पुढं जाईल. तर तिथं याच्या चिंधड्या ओढल्या, कोणाच्या, बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. असं आपलं परमार्थ आहे. झालं तर झालं, नाही तर चाललंच आहे आपलं, आहे की नाही. मग त्या वर्षभराच्या याच्यात त्याला सांगितलं खायचं कोणाशी, काय खायचं आम्ही देणार, ते बोलायचं कोणाशी काय, ते सगळं त्याला नियम. तो म्हणला चालेल. आता राणी तयार झाली म्हणलं काय हरकत आहे. आणि वर्षभराने तो बाहेर आला, पायच पडला मीराबाईचा आणि निघाला. म्हणलं लग्न नाही करायचं. म्हणलं नाही. आता सगळे समाज खुश झाला. त्याची आई म्हणली काय झालं वर्षभर, नाही म्हणतो आता नाही करायचं का. त्याने तिला गुरु मानलं, कारण त्याच्यामध्ये काय झालं, जेव्हा साधक श्रवण मनन निधिध्यासन या साधनेत जीवन अधिक व्यतीत करतो, तेव्हा ती सत्यस्वरूप प्राप्तीची वासना, सद्वासना त्याच्यामध्ये जोपासली जाते. तेव्हा ही सद्वासना त्याच्यामध्ये अभिव्यक्त होत जाईल. तसतशी त्याच्या सर्व शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक संबंधात संपूर्णपणे बदल घडून येईल. जेव्हा आपण सर्वत्र सर्वगत असा एक नारायण पाहतो, तेव्हा आपणास इच्छा आणि अनिच्छा राहतच नाही. आणि चौथी याच्या ठाई काही अजून आपल्याला करणं आहे ना, अजून भरपूर करणे. म्हणजे मला यांचं ह्या पोरांचा आदर्श वाटतो, घ्यावा वाटतो. ते आत्ताच तृप्त झाले, म्हणले काहीच करूशी नाही वाटत. आता ह्याच्यावर कसं राहिलं पाहिजे शेवटपर्यंत, ठाम. बोधावर कसं राहिलं पाहिजे, ठाम. इच्छा राहत नाही, अनिच्छा राहतच नाही. आपल्या भोवतालच्या जगाशी येणाऱ्या सर्व संबंधात प्रेम, दया, तितिक्षा ही करुणा ही आपोआपच दृष्टोत्पत्ती येतील. जो लुटतोय माणसांना,
100% लुटतोय ना, त्याला अंतिम सत्याची प्राप्तीच झालेली नाही, तो लुटतोय. कोणाला लुटतोय? कोणाला लुटतोय तो? ईश्वरालाच लुटतो, आपल्याला लुटतोय तो. एकच असा अनुभव आहे, जर त्याला जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान झालं आणि त्याला जर तशी अनुभूती आली, मग तो कोणाला, माऊली म्हणतात तसं, चालताना सुद्धा त्या जनावरांची, कुत्र्याची वगैरे झोप मोडेल एवढ्या बारीक पावलं टाकत जातो तो. असं एवढे तो काळजी घेतो. नाही घडणार त्याच्याकडून तसं. त्याच्याकडं प्रेम निर्माण होईल, आणि ते प्रेम म्हणजे आपलं हे प्रेम हे व्यवहारातलं नाही. या प्रेमाला असं म्हणतात की चुकीच्या माणसाला, चांगला माणूस आहे पण चुकला, आणि त्याला जर चुकीचं जर त्याला जाणीव झाली तर त्याला सुद्धा तो स्वीकारतो, त्याला डावलत नाही. हे प्रेम होतं शिवाजी महाराजांचं. म्हणून मुसलमान सरदार सुद्धा त्यांचे होते. ते प्रेम आहे ते. ती दया निर्माण होणार बघा. म्हणून तुकोबरायला सांगितलं, दया तिचे नाव, भूतांचे पालन, सर्व प्राणी मात्राबद्दल समभाव होणार. तितिक्षा, राग नाही येणार त्याला कोणाचा, त्याचं नाव तितिक्षा. आणि या तितिक्षेवर माऊली म्हणतात, राग काही लोक जिरवतात. तुमचा मला राग आला तरी मी राग जिरवील, पण कसा, दात ओठ खाऊन मला त्रास करून घेईल, पण तसा सुद्धा नाही. त्याचं नाव तितिक्षा. करुणा, अपार करुणा आहे ती साधू संतांची. आपल्याकडे बघतानीच त्यांच्या डोळ्यात आपण पाहायचं असतं, ते डोळे असे चमकत असतात आणि त्यांच्यामधून तो प्रेमभाव, ती दृष्टीच आपल्याला घडवत असते. खरं एवढी ती पॉवरफुल दृष्टी असते ती करुणा त्यांच्या नसातून. म्हणून ती त्या डोक्याभोवती ती असतात वलय दाखवतात ना, ती त्याच्या बॉडीतून ती स्पंदन बाहेर पडत असतात. ती करुणा आहे. ती करुणा असं नाही, मला तुमचं खूप वाईट वाटतं, काही करायचं नाही, वाईट वाटतं, तो करणार डायरेक्ट. उदाहरण दिलं तर आपले रतन टाटा बाबा, ती भूमिका आहे त्यांची. आपोआप दृष्टोत्पत्तीस येते ती. झाकली नाही जात. त्या माणसाच्या चालण्यातून, बोलण्यातून हे सगळं प्रगट होत असतं तिथं. जीवभाव आणि अहंकार प्रेरित वासना शिल्लक नाही, जीवभावच शिल्लक नाही. आणि अहंकार, मी, प्रेरित भावना, स्वार्थी, माझं तेवढं माझं, बाकीच्यांचं काही नाही, उद्धट नाही. आणि शरीर, मन, बुद्धी पातळीवर अपहरण करणाऱ्या मनोवृत्ती गळून पडतात. डावपेच नाहीत, जे पण आहे ते आमना सामनी आहे, डावपेच नाही ते म्हणतात. उद्धटपणा नाही, स्वार्थीपणा नाही. शरीर, मन, बुद्धी पातळीवर अपहरण करणाऱ्या मनोवृत्ती गळून पडतात. विश्वासघातकीपणा, गुंड लोकांमध्ये त्याची सुपारी त्यांनी दिली, टीप दिली, आणि अशा साहेब आज इकडनं जाणार आहेत, आणि मग त्याची टीप खरी झाल्यानंतर त्याला बक्षीस देतात पहिलं, आणि मग त्याला आपल्या याच्यामध्ये गँगमध्ये भरती करून घेतात की नाही? नाही घेणार भरती करून. तो जर त्याचा नाही झाला, आपला काय होऊ शकतो? त्यालाही कट करून टाका म्हणले तिथं. हो, त्यावेळेला हे भावनाच नाही, जीव भावना नसती त्याच्याकडं. अहंकार प्रेरित वासना नसतात, स्वार्थीपणा नसतो, उद्धटपणा नाही, शरीर स्वतःला समजत नाही, मन समजत नाही. हे व्हायचंय आपल्याला, ही भूमिका आपल्याला बजवायची, तरीच हा जीव सुख पावे माझा. हे कळलं, हे सुद्धा मदभाग्य. बर्वे केशव राजा, अजून गदड्यांना ते सुद्धा काहींना माहीत नाही का हे कळायला पाहिजे, हे गेलं तर असं होईल म्हणून. अपहरण करणाऱ्या मनोवृत्ती, दुसऱ्याला फसवून काहीतरी आपण हे करायचं, गळून पडतात. आता नव्याने निर्माण झालेल्या नव्या वासना त्यांची जागा घेतात. मग नव्या वासना निर्माण होतात तेव्हा काय होतं की जगाला ज्योत से ज्योत जगाते चलो और प्रेममुखी गंगा बहाते रखो. हो, हां, लोकांना तो त्याला त्याच्यातून काय त्याला देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करतो, आणि रिटर्नची कोणतीही अपेक्षा नाही. सत्य स्वरूपाच्या निधिध्यासाने मनामध्ये निर्माण होणाऱ्या मनोवृत्तीमुळे असद वासना अशा तऱ्हेने नाहीशा होतात. कशाने नाहीशा होतात? साधक जेव्हा श्रवण, मनन, निधिध्यास साधने जीवन अधिक व्यक्त करतो तेव्हा अशी घटना घडते. लोणच्या पापडावरी परमार्थ करून घडत नाही. आजच्या परिस्थितीत आपण अनित्याशी असलेल्या तादात्म्याचे जीवन जगत आहोत. एक तो एक टप्पा आणि एक हा टप्पा आहे. आपलं काय?
आजच्या परिस्थिती तुमचे कंसे बाबा होते ना, ते उत्तम कंसे, ते त्यांनी मला एका महाराजांचं नाव सांगायचं. ते असं सांगायचे, साधू कसे असतात, साधू कसे असतात. हा पॉईंट झाला का त्यांचा, साधू कसे असतात ते सांगून झालं का, ते म्हणायचे आपलं सांगू का आता, आपण कसे आहेत म्हणून आपलं सांगू का आता. का लोक म्हणायचे नाही, कारण ज्याला त्याला काय माहिती आहे आपण कसे आहेत. मन जाणे पापान माय जाणे मुलाच्या बापा. आपल्याला आपलं माहिती असतं आपण कसे आहोत. आजच्या परिस्थितीत आपण अनित्याशी असलेल्या तादात्म्याचे जीवन जगत असतो. तो शाश्वताशी जीवन जगत असतो, त्याच्याशी त्याचं तादात्म्य, आणि आपलं अनित्य गोष्टीशी तादात्म्य. मग रडावंच लागेल ना. आजच्या परिस्थितीत आपण अनित्याशी असलेल्या तादात्म्याचे जीवन जगत आहोत, आणि म्हणून असत वासना आपल्या अंतःकरणात प्रभावी असतात. तादात नाही, त्यांना घालून द्यायचा प्रयत्न केला ना, ते लपतात कुठंतरी आणि गेल्यासारखं करतात, आणि टाईम मिळाला का परत अटॅक करणार त्याच्यावर. म्हणून आपण आजकाल वागतो ते वेड्यागतच. त्याचा नाश करता येणे शक्य असते, आणि सत्य स्वरूपसंबंधी नव्याने जोपासलेल्या सद्वासनांमुळे सौंदर्य आणि आनंददायी तेजस्वी आध्यात्मिक जीवन त्या जागी आणता येते. इकडं दुःख बांधवडीचं असलं ना, तिथं सुखाची पहाट तो करू शकतो. भगवान सूर्यनारायणाच्या रथाचा सारथी अरुण होय. सूर्य अद्याप पूर्ण व क्षितिजावर येण्यापूर्वी प्रातःकालाला आपल्या प्रशांत सुंदर तेजाने उजळून काढणारा अरुण म्हणजे उषाकाल. बघा बाबा, अहंकार निशी घनदाट, पण आता गुरुवचने फुटली पाठ. मध्यान्ह टिकता आलं पाहिजे आपल्याला, आणि जीवनाचा सूर्यास्त होस्तोपर्यंत आपण त्या बोधावर ठाम राहिलं पाहिजे. उषाकाल पण होतो, पण मध्यान्ह टिकवता नाहीत. तिथं माणूस जरा बदफैलीपणा करू शकतो, आणि तिथं आपण वेड्यागत जीवन जगू शकतो. त्याचा नाश करता येणं शक्य आहे. भगवान सूर्यनारायणाच्या रथाचा सारथी अरुण होय. सर्व अद्याप क्षितिजावर येण्यापूर्वी क्षितिजावर येण्यापूर्वी प्रातःकालाला आपल्या प्रशांत सुंदर तेजाने उजळून काढणारा अरुण म्हणजे उषाकाल. राष्ट्रपतीच्या पुढे मार्गदर्शन करणाऱ्या मोटारगाडीप्रमाणे अरुण उदयाचली येतो, आणि नंतर लवकरच सूर्यनारायणाचा प्रवेश होतो. तर बोध निर्माण व्हायच्या अगोदरची स्टेप सांगतात. उपकालाचा उदय होताच रात्रीचा काळकुट्ट अंधार, मग तो कितीही दाट असो, तो दूर होतो. सूर्याला अंधार कधी नसतोच. प्रकाश हेच त्याचे स्वरूप असल्याने जिथे प्रकाश नसेल तेथे सूर्य असू शकत नाही. जिथं अज्ञानी जीवन वर्तणूक करतो, कसलं ज्ञान आहे तिथं. आत्मा शुद्ध ज्ञान, त्याचा अज्ञानाशी संबंधच असू शकत नाही. आत्मा शुद्ध ज्ञान सहित येतो, त्याचा अज्ञानाशी संबंधच असू शकत नाही. आत्माच आत्मतत्वात अज्ञान नसतेच. सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा अंधार असत नाही. राष्ट्रपती हे जोपर्यंत राष्ट्रपती आहेत तोपर्यंत त्यांना कुठल्याही गावात रस्ता रोक नसतो. ब्रह्माच्या अनुभूतीच्या क्षणी शिल्लक घालवण्याकरता त्यानंतर अज्ञानच नसते. बघा, पूर्ण अज्ञानाचा एंड झालेला आहे तिथं. ही स्टेप आपल्याला गाठवायची. ब्रह्माच्या अनुभूतीच्या क्षणी शिल्लक घालवण्याकरता त्यानंतर अज्ञानच नसते. खुद्द साधनेच्या काळातच अज्ञान नाहीसे होते. कधी अज्ञान नाहीसे होतं? साधना करत असता ते सगळं गेलेलं पण आहे बरं का. बऱ्याच जणांचे गेलेलं पण असतं, पण ते स्वतः कन्फ्यूज असतात. पक्क झाले का नाही, पक्क झाले का नाही. बरं, पक्क झाले का नाही हे विचारायला जावं तर ज्यांना विचारायला जायचं ते सुद्धा पक्क झालेत का नाही, पक्के झालेत का नाही, हा त्याच्याकडं संशय. हो, एवढं असं दिलखुश बोलता आलं पाहिजे आपल्याला. महात्म्याशी दिलखुश बोलता आलं पाहिजे, कोणताही आडदा पडदा न राहता. मग आपल्याला कळू येतं. काही गोष्टी असतात त्या बोलून असतात, आणि काही न बोलता कळतात. कारण काही गोष्टी बोलून दाखवताच येत नाही. जसं आपण प्रभू रामचंद्र आणि वशिष्ठांचं पाहिलेलं आहे. ती गोष्ट, काही गोष्टी अशा असतात की बोलण्याने हरी सापडे ना बापा, भक्तीच्या मापा कळेल. जेव्हा आपण त्या भूमिकेला जाईल. बाबा काय म्हणले, कसं कळतं? तेवढी समन्वयता आणि तेवढी उंची झाल्यानंतर. बाबांचा दृष्टांत आहे श्रीपाद बाबांचा, की पूर्वी मुलं बरेच दिवस होत होते, तर मुलगी
14-15 वर्षाची असेल तेव्हा तिची आई गरोदर होती. तेव्हा ती तिच्या आईला विचारते, आई तुझं पोट कशाने फुगलेलं आहे? तर आई म्हणली आता काय सांगणार तिला, काय नाही म्हणली, काय नाही, गप्प बसली. आणि कालांतराने त्या पोरीचा विवाह झाला. 1-2 वर्षांनी तिला देव पावला आणि ती बरोबर माहेरी आली आणि ती ओट्यावर बसली आणि आई भांडी घासते. तेव्हा आईला आठवण झाली, हिने प्रश्न विचारला होता. तेव्हा तिने तिला विचारलं तुझं पोट कशाने फुगलं आहे? ती आईला म्हणते तुला काय लाज वाटते का नाही? म्हणजे त्यावेळेला तुम्हाला आपल्याला त्या बोलण्यातून, आता बाकीचं काय बोलणं झालं याच्यावर, बोलणं नाही झालं, पण थोडा तुम समजो थोडा हम समजे अशी वार्ता त्यावेळेला होत असते. काही गोष्टी न बोलता त्या होत असतात, पण तेवढा त्यांच्याशी आपला निकटवास घडला पाहिजे. निकटवास बरा संतापाही. बघा इकडे येऊ का? निकटवास बरा संतापाई. असं ज्यावेळेला आपण जीवन जगत असतो ना, तेव्हा आपले जी गुरुमाऊली आहे तिला सांगायचं, आम्हाला लहानपणी आई जशी सजवायची त्यावेळेला सगळं सजून झालं, एक गोष्ट करत होती. ती काय करत होती? असा ठसठशीत काळा टिकायला लावत होते. तसं आपल्या गुरुमाऊलीला म्हणायचं, आम्हाला निकटवास घरतानी तर काय जरा एक टिका लावा, आम्हाला काय लागली नाही पाहिजे, दृष्टी नाही लागली, दुष्ट नाही लागली पाहिजे ना. ब्रह्माच्या अनुभूतीच्या क्षणी शिल्लक घालवण्याकरता त्यानंतर अज्ञान नसतेच. का नसते? खुद्द साधनेच्या काळातच अज्ञान नाहीसे होते. आता ना आपण बघा, तुम्ही आठवा, आत्तापेक्षा आपल्याला असं वाटतं त्यावेळेला आपण जे पळत होतो ना, काहीच कळत नव्हतं, घरच्यांचं घेणं देणं नाही. रात्री 12ला येऊ, 3ला येऊ, 4ला येऊ, 2-2:30ला आम्ही जर आलो ना तिकडं म्हणजे हनुमाननगरला जाताना, त्यावेळेला कसे काय असे आमदार नव्हते, नगरसेवक आता आहेत जसे. आता यांनी जर एक बाहेर मोठा व्हॅल्युजन लावला आमदार साहेबांनी, तर गल्ली गल्लीत नगरसेवक लावतात बल्ब, 4-4 खोल्या सोडून लगेच. तिथे त्या घुशी म्हणजे पाय ठेवलं असं वाटतं गादीवर पाय ठेवलं ग काय, असं त्यांची चावायची भीती. असा आपटत जायचा आपण पाय, म्हणजे त्या निघून जातील. आणि कितीतरी वेळा असं झालेलं आहे, मी दरवाजा वाजवायच्या अगोदर दरवाजा खोललेला आहे रात्रीचा. मग मी म्हणलं एक अशी कडी लावून एक अशी लावू, म्हणजे नाही तर कोणी घुसल रात्रीचं. काय त्यावेळेला कसं काय माणसाला कळत असेल आणि कसं काय झालं असेल, काहीच नाही, पुढची सुद्धा चिंता नाही. काय कंडिशन आहे, पोरांचं शिक्षण काय काय काय, बस इकडंच माणूस होतो. तो काळ आहे ना, तेव्हा सगळं होऊन गेलेलं असतं. साधण्या काळात अनुग्रहाच्या याच्यातच खरी गेम पत्ते झालेली आहे. फक्त आता झेंडा घेऊन यायचं, जिंकलो बरं का, जिंकलो बरं का, असं आहे. खुद्द साधनेच्या काळातच अज्ञान नाहीसे होते. जेव्हा सद्वासना असद्वासनांना दूर करतात तेव्हाच अज्ञान गेलेले असते आणि ज्ञानाचा उदय होतो. साधूच्या संगतीमध्ये कोणाचं पटत नाही असं कधीच होत नाही. पटत नाही असं सगळ्यांशी पट्ट. काय उदाहरण, गाई व्याघ्र एके ठाई जेऊ बैसली ना, एका जागेवर एका ताटामध्ये गाईन वाघ हां. जेव्हा सद्वासना असद्वासनांना दूर करतात तेव्हा अज्ञान गेलेले असते आणि ज्ञानाचा उदय होतो. अहम केंद्रित व्यक्तित्वाची गुंफण असणाऱ्या असद्वासना म्हणजे अज्ञान, स्वार्थी आणि दुष्ट विचार म्हणजेच अंधार. त्यामुळे जीवनाची सर्व दुःखे उडवली जातात, निर्माण होतात. उच्चतर तत्वाच्या खुद्द अस्तित्वामुळे ते उन्नत होतात. बघा त्यांना परत हे भेटतं ना भांडवल, इकडून टॉनिक भेटल्यानंतर ते वाढलं जातं. उच्चतर तत्वाच्या खुद्द अस्तित्वामुळे ते उन्नत होतात. कोण? ती दुःख. खुरपणी झाली, खत टाकलं, पाणी भरलं, पीक वाढायच्या ऐवजी हेच भरभर वाढलं जातं. त्याला परत वासना, कारण पॉवरफुल साधन आहे ना पाठीमागून टोचन करायला. सद्वासना असद्वासनांना दूर करतात. व्यक्तीच्या असद्वासना जेव्हा संपूर्णपणे दूर होतात तेव्हा ती व्यक्ती परमेश्वराजवळ जाण्यास योग्य होते. अहम आणि अहम केंद्रित औदात्यपूर्ण प्रतिष्ठेपासून व्यक्तित्वाच्या पुनरुत्थान स्थापनेकरता करावायची त्याची नैतिक पुनर्जुळवणी आणि धार्मिक तयारी हीच अध्यात्माची सुरुवात होय. हीच आपल्याला वाढवायची. आपले एक
26 दही विकून गोळा करत जायचे. नव्हे तो म्हणजे सर्व प्रयत्नांचा कळस होय, एवढ्या स्पीडने येतो. ज्या वेळेला एक बॉल राहिलाय आणि 1 रन काढायचा आहे, आणि त्यावेळेला त्या प्लेअरवर किती दबाव आहे, आणि त्यांनी 1 रन काढण्यासाठी कसं बॅट मारली पाहिजे, काय झालं पाहिजे, त्या 1 बॉलमध्ये 1 रन भेटला पाहिजे का, काय झालं पाहिजे, 6 बसला पाहिजे. तसंही ते म्हणतात. ती म्हणजे एकदम जबरदस्त पुनर्जुळवणी करायची, औदात्यपूर्ण प्रतिष्ठेपासून पुनरुत्थान स्थापने करता ती एवढ्या मोठ्या पदावर जायचं, त्याला 6च मारावं लागेल. रन किती काढायचं आहे, फक्त 1, पण तेवढी त्याला लांब उडी मारावं लागेल. हां, कपिल देवनी मारलं होतं बघ, आहे का, पहिला वर्ल्ड कप जिंकला होता तेव्हा कपिल देवनी मारलं होतं का, कपिल देवला मारलं होतं 6 कारण ते बॉलर होते ना. तरी पण त्यांनी मारलं म्हणजे बघा, ठीक आहे नाही. तुम्हाला जे काही सर्व प्राप्त करून घेता येईल बघा, नव्हे तो म्हणजे सर्व प्रयत्नांचा कळस होईल, त्याच्यापुढं शिल्लकच राहिलं नाही. जशी ती हिरकणी उतरली खाली किती प्रयत्नांनी, किंवा खालून वर चढलेत तानाजी मालुसरे, तो सर्व प्रयत्नांचा कळस झाला. तुम्हाला जे काही सर्व प्राप्त करून घेता येईल ते हेच होय, या त्यापेक्षा अधिक काही तुम्हाला प्राप्त करून घ्यावायचे नसते. ते आपोआपच तुमच्याकडे येईल. तुमची फक्त तेवढी उंची पाहिजे, मी ते प्राप्त करूनच घेईल. अशा तऱ्हेने प्रिय कर जसा आपल्या प्रियसीच्या कबूल केलेल्या भेटीकरता वाट पाहत असतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी. बघा, अशा तऱ्हेने प्रिय कर जसा आपल्या प्रियसीच्या कबूल केलेल्या भेटीकरता वाट पाहत असतो, तसे तुम्ही सज्ज झालेल्या अंतकरणाने पुलंकित अत्यानंदाची उत्कंठेने वाट पाहत राहा. ध्यानमग्न व्हा, बोध तत्वाने स्वतःच व्यक्त व्हावे. म्हणून आशाबद्ध आणि अपेक्षा करीत वाट पाहणे म्हणजेच ध्यान होय. एवढ्या तीव्रतेने वाट बघायचे का तो येऊन भेटणारच, ती त्याची ड्युटी झाली आता. कारण त्यांनी काय दिलेलं आहे, टाईम दिलेला आहे आपल्याला, मी या टायमिंगला भेटेल. जसं त्या प्रियसीने प्रिय करायला दिलं, तसं यांनी टाईम दिला, एवढं झालं का मी तुला भेटणार. श्लोक क्रमांक 319 वाचतोय. सूर्य उगवला असताना अंधकार आणि अंधकार निर्मित इतर अनर्थ परंपरा अनुभवास येत नाही. बघा, आत्मज्ञान ज्याला झालं त्याला त्याच्यापुढं काहीच टिकू शकत नाही. सूर्य येऊ आपल्यामध्ये झाले हा, पण आपली तशी भूमिका नाही झालेली आहे. हो, तशी भूमिका झाली ना, तुम्ही चालताना सुद्धा घरात वेगळ्या भूमिकेत चालाल. हो, तुम्ही ध्यानातून उठा बरं, ध्यानाला बसताना जीवावर आल्यासारखे, पण जर ध्यान लागलं तर असं ताट असं वाटतं मोठा होत जातो. आणि जर तिथून पुढून उठून चालायला लागला, जरा त्याला स्पेस भेटला पाहिजे चालायला, नाही तर आपण 4x8 मध्ये नाही एवढं चालू शकत आहे काय नाही. तर तो असं छाती फुगूनच चालेल, आपल्या पुढं कोण नाही म्हणणार, असं होणार त्याला. सूर्य उगवला असताना अंधकार आणि अंधकार निर्मित इतर अनर्थ परंपरा अनुभवास येत नाही. अगदी तसेच अद्वैत सचितानंद स्वरूपाची प्राप्ती झाल्यावर कोणताही बंध राहत नाही, ना दुःखाचा लवलेश एवढं सुद्धा राहणार नाही. तुटली हळहळ त्रिगुणाची. त्याच्या अगोदर काय होतं काहीतरी संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, अशी कंडिशन राहणार. दुःखाचा लवलेश नाही, बद्ध स्थिती नाही. बघा, सचितानंद अद्वैत स्वरूपाची प्राप्ती झाल्यावर काय म्हटले, संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ, कधीच दुःख नाही. तुटली हळहळ त्रिगुणाची. बघा, तुका म्हणे त्यांचा देव सर्व भार चालवी कामार होण्या. कोण नोकर होतो, देव नोकर होतो. आता देव नोकर व्हायला तेवढी आपल्या निवृत्ती बाबांच्या भाषेत तेवढी काय करावं लागेल, चिंदे तेवढी घासावं लागेल, त्याच्याशिवाय नाही. तम म्हणजे अंधकार, रात्र आणि काळोखातून निर्माण झालेल्या वस्तू यांना तम कार्य म्हणतात.
भीती वाटते, रस्ता चुकणे, खाली पडणे, जखमी होणे, गुप्त शत्रूचा धोकेबाजी खंजीर इत्यादी ही काळोखाचे सहचारी होत. या गोष्टी एकही राहत नाही सूर्य उगवल्यानंतर. तसा बोध निर्माण झाल्यानंतर या काहीच गोष्ट राहणार नाही. तम म्हणजे अंधकार, रात्र आणि काळोखातून निर्माण झालेल्या वस्तू यांना तमकार्य म्हणतात. भीती वाटणे, रस्ता चुकणे, खाली पडणे, जखमी होणे, गुप्त शत्रूचा धोकेबाजी खंजीर इत्यादी हे काळोखाचे सहचारी होत. अंधार आपली सर्व शांतता हिरावून घेत असतो. जेव्हा दिनेश उगवतो तेव्हा अंधकार आणि त्याचे सर्व परिणाम दूर होतात. बघा, एका क्षणात सूर्य उगवला की एका क्षणात अंधार संपला. दिनेश, खाली काय दिलं? दिनेश, दिनाचा ईश. दिनेश म्हणजे काय? अख्ख्या दिवसाचा राजा, देव. दिनेश म्हणजे दिनाचा ईश, जो दिवसाचे नियंत्रण करतो, त्यावर हुकूम चालवतो आणि हुकूम सोडतो. तो सूर्य उगवल्यानंतर काही शिल्लक राहत नाही. दिनेश उगवतो तेव्हा अंधकार आणि त्याचे सर्व परिणाम दूर होतात. जेव्हा सूर्य उदयास येतो तेव्हा अंधकार आणि अंधकार निर्मित संपूर्ण दुःख संघात तात्काळ नाहीसा होतो. जेवढा दुःखाचा संघ आहे 17-18 एवढ्यांचा, तो सगळा बाद होऊन जातो. 17 तत्वाचा, 36 तत्वाचा सगळा संघ. आपण 13व्या अध्यायामध्ये ओळे बघा त्याचं संघ, 36 तत्वाचा हा संघ, त्याच्यातली सगळे दुःख संपून जातात. त्या याच्यामध्ये आपण पहिले ज्याच्यात टाकलेले संघात, त्याचं नाव आहे संघात. त्याप्रमाणे जेव्हा सूर्य उदयास येतो तेव्हा अंधकार आणि अंधकार निर्मित संपूर्ण दुःख संघात तात्काळ नाहीसे होतात. त्याप्रमाणे ईश्वराच्या सान्निध्यात असता टाकलेले प्रत्येक पाऊल उत्तमच असते. ज्ञानदेव मौन, जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. त्या ईश्वराला धरून टाकलेलं प्रत्येक पाऊल सक्सेसफुल राहणार. त्याप्रमाणे ईश्वराच्या सान्निध्यात असता टाकलेले प्रत्येक पाऊल उत्तमच असते. त्याला जर ओळखले नाही तर आपल्या अत्यंतिक अज्ञानामुळे आपणामध्ये आपण अहम केंद्रित मूर्खपणा निर्माण करीत असतो. आपण त्याला जर ओळखलं नाही तरी पण घोटाळा होऊ शकतो. ओळखलेल्याचाही घोटाळा होऊ शकतो आणि ज्याने ओळखलं नाही त्याचा आहे. म्हणून एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयशी होयारी रूप. हो, सापडले काय? प्रकृती पुरुष बरोबर. हा 3 अहंकार, हे सगळे 5 महाभूते, 10 इंद्रिये, 5 विषय, 5 प्राण, 5 विषय, 5 प्राण, 10 इंद्रिय, अहंकार, बुद्धी, अव्यक्तम मन, इच्छा, द्वेष, सुख दुःख, श्रुती, संघात, चेतना, 1 3 5 मेळा 25 तासात 36 तत्वाचा मूळ हरी. याच्यामध्ये कुठं दुःख नाही राहणार. तुमच्या बॉडीमध्ये सुद्धा दुःख नाही राहणार. तुम्हाला त्रास असणार बॉडीला नाही. तुम्हाला कळालं काका बोलले म्हणून? तुम्हाला त्रास नसणार बॉडीतला. बॉडीला त्रास असणार, आपल्याला नसणार. आहे का? गाडी ठोकली म्हणून आपण आपल्या ठोकलं समजतो का? घराची भिंत पडली म्हणून आपण पडलो म्हणतो का? नाही. शरीराला त्रास आहे, शरीर म्हणतो पण आपण तसं डॉक्टरकडे, डॉक्टर मी ठीक नाही असं नाही म्हणत, माझी प्रकृती ठीक नाही. मी ठीक नाही म्हणलं डॉक्टर म्हणत याला ठाण्याला न्यायला पाहिजे. मी ठीक नाही म्हणणं, माझी प्रकृती ठीक नाही. मग आपण बघा, प्रत्येक पाऊल उत्तमच असते. त्याला जर ओळखले नाही तर आपल्या आत्यंतिक अज्ञानामुळे आपणामध्ये अहम केंद्रित मूर्खपणा निर्माण करीत असतो आणि प्रत्येक गोष्टीवर मग ती अस्तित्वात असो वा नसो आडखळत असतो. मुलं बघा, येत असलं ना तरी आडखळणार. आपल्याला पण कीर्तनात असं का येत असलं ना, पण का 2-4 जणांनी अशा नजरा टाकल्या, आता आडखळत असतो ना, यांनी 1000 म्हणल्यामुळं, आहे का नाही? तसं होतं. मग आपल्याला आपला कॉन्फिडन्स हरवला जातो. 4 टाळकी काय बोलली म्हणून आपण विचार नाही करायचा. तिकडून सुधीवर आहे. ते सगळे मद्य प्यालेले आहेत, मायारूपी मद्य प्यालेले आहेत. काय ओळे भागवतमध्ये का याच्यामध्ये होती मायारूपी मद्य प्यालेले आहेत. सकाळी वाजतो दीप रत्नाकरमध्ये मला वाटतं मायारूपी मद्य प्यालेली आहेत लोक. यांचं काय हे बरळणे यांचं. मग ती अस्तित्वात असो नसतो आडखळतो.
अडखळत असतो. असलेल्या गोष्टी आपणास दिसतच नाहीत, नसलेल्या गोष्टीची मात्र आपण कल्पना करतो किंवा कल्पनेने त्या निर्माण करीत असतो. अशा तऱ्हेने आपण स्वतःकरता नैराश्यपूर्ण जग निर्माण करीत असतो. खचितच हे अत्यंत दुःखपूर्ण, दुःखदायी आणि दुःख पर्यवासी आहे. ज्याने परमानंदाचा अनुभव घेतला आहे त्याला दुःखाचा गंधही दुःखगंध स्पर्श करीत नाही. बघा, आपल्या जीवनात काही झालं नाही, प्रश्न वारली चिंता, आनंदाचा डोह, आनंद तरंग नाही. आनंदाचा डोह असला तरी, आनंद तरंग जरी असला, पण आमचं अंग आनंदाची अंग नाही. आमचा आनंद दुःख आहे. बाकी पडलोय 100%. सगळे प्राणी मात्र, बस क्लिअर झालं इथं, सगळे प्राणी मात्र आहेत ना आनंदाच्या डोहात आहेत. आणि त्यांच्यावर लाटा आदळतात त्या बी कसल्या आहेत? आनंदाच्या आहेत. फक्त त्यांची बॉडी आनंद रूप नाही. आनंदाची अंग आनंदाची नाही. बस पक्क जसंच्या तसं, फक्त आनंदाची अंग आनंदाचे नाही. जर अंग आनंदाचे, बाहेर दुःख असू द्या ना, काही फरक पडत नाही आपल्याला. मग दिवाळी, आपल्याला बाहेर दिवाळी असू द्या आणि आपल्याच काही कमी आहे, मग दुःख आहे. सगळं आपल्या अंतःकरणाच्या याच्यावर. म्हणून अंतःकरण कृपा झाली पाहिजे. हे वाक्य, अंतःकरण कृपा झाली पाहिजे. आपलीच आपल्यावर कृपा झाली पाहिजे. तू का म्हणे, कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठावे. हा, देख अखंडित प्रसन्नता आखी जया आथी जेत चित्ता, तेथे रिगणे नाही समजता, संसार दुःखा घुसू शकत नाही. आनंद आहे सगळा, आनंद आहे सगळा. ज्याने परमानंदाचा अनुभव घेतलाय त्याला दुःखाचा गंधही दुःखगंध स्पर्श करीत नाही. त्याला बंध नसतो. आणि म्हणून शरीर, मन, बुद्धीच्या उपाधी त्याला नसतात. काय काय नसतात त्याला? त्याला शरीर नाही, त्याला मन नाही, त्याची बुद्धी चालत नाही. म्हणजे काय झालं? मंद बुद्धीचा झाला तो, स्थितप्रज्ञ झाला तो आता. नंतर त्याला दुःख असू शकत नाही. परिपूर्ण मुक्ती आणि आनंदावस्था, आनंदावस्था पुढील श्लोकात सूचित करतात. बघा, आता पुढचं, आत्ताचे 2 श्लोक कशाचे होते? जीवनमुक्तीचा आस्वाद सांगणारे होते. आता त्याचे अजून पुढे व्याख्याने करतात. प्रकरण चेंज होत आहे. 58 क्रमांकाचं प्रकरण आहे, प्रमाद निंदा. प्रमाद कशाला? मी ब्रह्मरूप आहे तरी मी मधून मधून समजणं मी देह आहे. काय करावं आता? लई अडचणीचा प्रसंग आला. मर जाऊ ना आता. आता तुला अमृताच्या डोळ्यात टाकलेले तरी येड्यावानी करतो तू का? नाना अमृताच्या सागरी पडीजे आणि मना तरी तोंडा वज्र मिठी पडीजे आणि मनी तरी आठवावे. थिल्लर होतं का ते? अमृताच्या सागरात पडला आणि म्हणतो नाका तोंडात पाणी गेल्यावर काय होईल मामी? नाका तोंडात पाणी गेल्यावर मरल का नाही तो? बरोबर. अमृताच्या डोळ्यात पडलो कसं मरण? आता आपण कशात पडलेले साहेब? जगदीश साहेब. त्या कोणाला प्रश्न विचारतोय मी पण. काकाला झटकनी क्लिअर होता. आता आपल्याला होतं पण थोडं लेट होतं. असं प्रवीणला एक झटकन होतं. तो सगळीकडे नजर टाकतो, कोणाला पहिलं कळालं का नाही बघतो, मग असतो. काय प्रश्न होता गणेश महाराज? आपण अमृताच्या डोळ्यात पडल्यानंतर मरण आहे काय? अमृत रिघोनी का नसावे अमृता माझी. अमृत रिघोनी का नसावे अमृता माझी. नाना अमृताची सागरी पडी ते झालं. त्याच्या काय ऐसे कासे करावे? कसे करावे म्हणजे? मग मजा कोण घेणार या जगातली? संसार हा जग लटका नाही का होणार, त्यामुळं करावे. हे ऐसे कासे करावे. अमृत रिगुणी का न असावे अमृता माझे.
हां, त्या अमृतात असून का सेविली अमृत सरिता, रोग दळगुणी पंडू सुता, अमर नोचिता देऊ न घाले द्या टाळी. अमृताला अमृत फिटलं का नाही? अमृत आलं का तुम्हाला पाहिजे तेवढ्या ओळी भेटतील अमृताच्या, आहे की नाही? जो अमृताची ठिठी बघ, आहे का? तुम्ही इकडे लाल टाकेस पण इकडे सगळे लालच लाल आहे का? तो कांजी केवी सेवी. तर ते कांजी कांजी खातो मी, फक्त उखर नाही खात. राणीसाहेब तुमच्या इकडचे होते चिपळूणचे, ते ना आम्ही इकडं मैदानात जायचो बस ते म्हणले हंडे मी पण आता आहे ना शाकाहारी झालेलो आहे, पण आमच्या घरामध्ये नेहमी ते बनवतातच हप्त्यातून 2 दिवस. मी आता खांड नाही खात, रस्सा रस्सा कांजी कांजी खातो, असे शाकाहारी झाले ते. तो कांजी केवी सेवी. असं का करावं आपण? असं नाही केलं पाहिजे. असं जर आपण केलं तर बाबांना आनंद नाही वाटणार आपला. अमृताच्या सागरात पडून शुल्लक देहबुद्धीवर जगणं, छी काय उपयोग आहे त्याच्यामध्ये राहून? सगळं केलेला अभ्यास गेला ना आपला. आणि कोणी घालवला तो? तिसऱ्या कोणी घालवला का? आपणच आपलं अनहित केलं. काय येते काय गेले कोणाचे? ज्याचेच त्याने अनहित केले. काय करणार? प्रमाद निंदा. ते म्हणतात अंतर्बाह्य प्रतीती होणारे दृश्य आपल्या स्वतःच्या ठिकाणी विलीन करून, काही बाहेर दिसलं आत दिसलं तरी ते कुठं स्वरूपामध्ये विलीन करून टाकायचं, आणि आपण स्वतः सच्चिदानंद स्वरूप आहोत अशी भावना करून. बघा बरं, नुसती अशी भावना करून म्हणल्यानंतर सुद्धा कसं जाणार? गावाले काहींचं नाव शिवाजी नाव आहे त्यांचं. त्यांना शिवाजी नाही म्हणते, गावची लय हुशार. राजे म्हणणार चला चहा पाणी करू, मग भेळ बत्ता. राजेकडे जेवढे पैसे तेवढे गेले बस, फक्त काय म्हणायचं? तुम्ही पण म्हणता राजे. त्यांना तंटामुक्ती अध्यक्ष म्हणतात का शिवाजी महाराजांना? होता राजे, बस राजे म्हणल्यानंतर राजे होतातच राजे. तसं आपण आपल्याला म्हणले आणि तू स्वतः सच्चिदानंद स्वरूप आहोत अशी भावना करून समाहितावस्थेत राहून, सगळ्यांमध्ये सारख्या भावनेत राहून, प्रारब्ध कर्माचा अंश उरला असला तरी त्याने कालक्रमणा करावी. आपल्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाली, मी देह नाही असं जरी म्हणला तर लगेच देह नाही असं होत नाही. तो असतो कुठे? देहातच असतं. मग त्यांनी कालक्रमणा करावी. आपलं काय उर्वरित आयुष्य असेल ते भोगून सारायचं, या जन्मात सगळं क्लिअर करून जायचं. कोणाचे काय द्यायचे हप्ते उसनवारी सगळं क्लिअर करून जायचं. तेवढे भोग्य जात जे तुले ते न मानिजे. जेवढे भोग जात जे तुले ते एका देहाचे निक्या लागले काळाच्या आडी. त्याचं काय? आता जेवढं भोगणार आहे ते देहाच्या डोक्यावर येणार आहे, आणि देह कुठं जाणार आहे? काळाचं खादुली. आपलं काय आहे त्याच्यामध्ये? सांगा बरं. जे हे सर्व घडते ते फक्त जेव्हा वासना विचार कर्मे नाहीशी होतात तेव्हाच. हे कधी घडेल? मी सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आहे. हे जे सर्व घडते ते फक्त जेव्हा वासना विचार कर्मे नाहीशी होतात तेव्हाच. ज्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश झालाय त्याला सांगितलं याच्यावर आरूढ राहा. आता एक गोष्ट मन बाजूला केलं, बुद्धी बाजूला केली, जीव भावना बाजूला केली, आता फक्त तू ब्रह्मरूप आहे या भूमिकेवर ठेवायचे. पहिल्या भागामध्येच सगळं त्याची साधनारंभ झाला. आता मिळालेलं त्याचा उपभोग कसा घ्यायचा? मिळालेले पैसे बँकेतले आणून बघा कसे खायचे असतात. जे रिटायर झाले त्यांनी समजा 40 लाख भेटले तर 40 लाख लोक ती खाऊन नाही टाकत, ते कुठे नेऊन टाकतात? बँकेत नेऊन टाकतात. आणि त्याच्यावर दर महिन्याला 30,000 व्याज येणार. 30,000 उडवतात का ते? त्याच्यातले 15 खाणार आणि 15 परत पोस्टात टाकणार. मग ते काढायला परत त्यांना यावंच लागणार. त्यामुळे तुकाराम महाराज काय म्हणले? जोडून या धन उत्तम व्यवहार आहे उदास. आता यादव बाबाला काही काढावं यावं लागेल का? काहीच नाही. आणि द्यायला यायचे नाही, घेतले तर त्यांच्याकडून, ज्यांचं जीव ब्रह्म ऐक्य झालंय त्यांच्याकडूनच घेतात ते. कारण त्यांनी सांगितले तुकाराम महाराजांनी, जर
पैसे व्हाईटनी कमवायचं असेल तर भजन कीर्तन आणि प्रवचन जोडून या धन उत्तम व्यवहार. तिथं ब्लॅकचं मनीच नाही, तो एकदम पुरा व्हाईट आहे का नाही. जे सर्व घडते ते फक्त जेव्हा वासना विचार कर्मे नाहीसे होतात तेव्हाच. आपल्या सर्व प्रयत्नानंतरही जर वासना पूर्णपणे संपल्या नाहीत तर जे आपणास त्रास देण्याकरता शिल्लक राहत असेल त्याला प्रारब्ध म्हणतात. ते बघूनच सारावं लागेल. आणि भोगतानी जर रडलं तर होईल. हां हां बरं, मला वाटलं होईल फायदा. पुढचं आठवणीच कोणला आहे की नाही. होईल उद्वेग आणि त्याच्यातून फक्त दुःखाची केवळ, दुसरं केवळ सोडून अजून काही नाही, फक्त दुःखच. आधी अंती अवसानी दुःख बांधवडी ते झालं, पण नाही केवळ नाही आधी अंती अवसानी एरती माईक दुःखाची जनिती. केवळ दुःख आधी मध्य आणि अंती. पण त्याच्यात आनंद आहे. ते उपभोगताना इतका आनंदच राहायचं. आत्ता सुद्धा तो आनंद घेतो आपण. तुम्ही घेता का नाही काय माहिती. लहानपणी आपण जेव्हा शाळेत जायचो त्यावेळेला रात्री शिळ्या भाकरी जर शिल्लक राहिल्या तर सकाळी काय करायचे, तव्यावर आणि त्याच्यावर पाण्याचा नाही काला नाही मामी, टोस तुम्ही काला करायचे. माठू काला, आमच्या मामाच्याकडे माठू काला करतात हे काय. मग ते तुकडे तव्यावर टाकायचे साधारण ओले करून आणि मिठाचा शिपकान लाल बुंद खिसा भरून शाळेत घेऊन जायचं. एक एम करून 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 आहे ना, कोरक म्हणतात. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते क्लिअर होत नाही. हे सगळे विसरले होते त्याला. तसं ते खाताने जसा आनंद होतो तेव्हा ज्ञान झाल्यानंतर उरलेलं प्रारब्ध भोगताने तसा आनंद होतो. कसला, पोरके खाण्याचा. तो टोस्ट बटरमध्ये सुद्धा आनंद नाही. तेव्हा आपल्या सर्व प्रयत्नानंतरही जर वासना पूर्णपणे संपल्या नाहीत तर जे आपणास त्रास देण्याकरता शिल्लक राहत असेल त्याला प्रारब्ध म्हणतात. प्रारब्ध कर्म हे फार शक्तिशाली असते. प्रत्येकाला आपले प्रारब्ध जगून भोगून काढावायचे असते. बघा ना मागच्या संतांचा, तुकाराम महाराजांचा घ्या, ज्ञानेश्वर महाराजांचा घ्या, जेवढे म्हणून संत होऊन गेले त्यांना जर या अँगलनी गेले तर आणि त्या अँगलनी जर गेले ना, प्रारब्ध क्रियामान संचित भक्ता संचित क्रियामान भक्ता प्रारब्ध नाही जाण. प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण. दोन अँगल आहेत. तुम्ही कोणत्या अँगलने जाता त्या. जर भोगून सारायचं तर ते बघायचं. बघा ना चोखामेळा महाराजांचं काय झालं. मेळा महाराजांचं काय झालं. आपलं तसं झालं तर काय नाही, डायरेक्ट हस्ती विसर्जनलाच बोलवायचं डायरेक्ट. आहे की नाही, काही शिल्लक नाही राहिलं. एका भक्ताची कंडिशन अशी. पण देव सांगायला आला, म्हणलं त्याच्यातून जेवढे गेलेत ना गावातले त्यांच्यातून नाही, पण ज्यांच्यातून विठ्ठल विठ्ठल येतील ती माझ्या चोख्याची आहेत. बघा, माझ्या चोख्याची आहेत. संबंध जोडला ना. प्रत्येकाला आपले प्रारब्ध जगून भोगून काढावायचे असते. ते जेव्हा प्रबळ असते तेव्हा त्याला आत्मप्रयत्नाने पुरुषार्थाने नाश त्याचा, ते जेव्हा प्रबळ असते तेव्हा त्याचा आत्मप्रयत्नाने पुरुषार्थाने नाश होत नाही. ते भोगून सारायचं, पण त्याची झळ लागणार नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा भोगावं लागणारच. त्याची तेवढी झळ नाही लागणार जेवढी पहिली लागली असते तेवढी. एखादा कितीही पराकोटीचे प्रयत्न करू तरी वासनांचा प्रभाव असणारच आणि ते आपले कार्य करणारच. त्याशिवाय गत्यंतर नसते. आपण जेव्हा आपल्या प्रारब्धात जगत असतो तेव्हा त्यातून पार पाडण्याकरता आणि आपल्या तळमळीच्या आणि प्रदीर्घ साधनेने प्राप्त करून घेतलेल्या आध्यात्मिक प्रगतीला यत्किंचितही धक्का लागू नये म्हणून आपले डावपेच कसे असावेत. बघा म्हणतात कसे असावेत. जर सावध राहायचं असेल तर
ते भोगावं तर लागणार, पण तरी कशा असावेत. अनेक वर्षाच्या साधनेनंतरही ती व्यक्ती जर वैविध्यपूर्ण विलक्षण जगाला सत्यच मानित असेल तर तो साधकच म्हणावायचा. कसं असलं पाहिजे? डावपेच असू दे, मिथ्या आहे. हे जे मला भोगावं लागतात हे कसे आहेत? मिथ्या आहेत, एक नंबरचा भाग. आणि ए हा ए आणि त्याच्यावर A1, काय A1 त्याच्या ए मिथ्या आहे. भोगत असताना मिथ्या आहे भोगे, पण त्याचं हे झालं ए आणि A1 मोठ्याने त्याच्यावरचं समजा आणि अचा त्याच्यावरचा. हा, अगदी बरोबर. पहिलं मिथ्या आहे, दुसरं ब्रह्म आहे, आणि त्याच्या अलीकडे सगळे जीवन जगतात. प्रवृत्तीमध्ये सगळे जीवन जगतात. एक मिथ्या आहे, भोगत असताना येऊ द्या दुःख, मिथ्या आहे. आनंद झाला, मिथ्या आहे. त्याच्यापेक्षा सगळंच ब्रह्म आहे. बाबा, ह्या दोन भावना आहेत. तुमची उंची कशी असेल त्याच्यावर, तुमची उंची जशी असेल त्याच्यावर आहे का नाही. अनेक वर्षाच्या साधनेनंतर ती व्यक्ती जर या वैविध्यपूर्ण विलक्षण जगाला सत्यच मानित असेल तर तो साधकच म्हणावायचा, सिद्ध नव्हे. त्याला परत यावं लागेल, तरी तो येईल आनंदाने. काय नाही, तो म्हणाल चला सेकंड, दुसरा चान्स मला मिळाला. परत एक चान्स घेतला की नाही म्हणाल, तुम्ही एकाच याच्यात सुटले आहे की नाही. त्यानंतर त्याने पुन्हा भगवंताचे स्मरण ठेवून सर्व पायऱ्यातून ते अत्यंत घोर संकटात असतानाही हसत राहावे. इथे आहे. त्याप्रमाणे त्याने आपला एक हात नारायणाच्या पायाशी ठेवून आणि दुसऱ्या हाताने सतत कर्म करीत आपले आयुष्य वेचावे. दुसरा मार्ग नसतो. ईश्वराचे आणि त्याच्या वैभवाचे भक्तिपूर्ण चिंतन करीत राहणे, करीत त्याने आपल्या भोवती गर्दी करणाऱ्या सर्व समस्यांशी शौर्याने आणि कार्यक्षमतेने मुकाबला करीत आपले जीवन व्यतीत करावे. ती सर्व त्याच्या शेष प्रारब्धाची अभिव्यक्ती असते. बस, इंड व्हायला आलं. आणि असे हत्ती जातं पण शेपूट राहतं, ते तेवढं त्रास देतं. तुम्ही विचार करा ना, किती आयुष्य गेलं सहज गेलं हसत खेळत. आता जे राहिले ना ते थोडं राहिले, पण ते त्रास देते. का त्रास देते? तुम्हाला परत बघते सापडते का गिराईक असं. हा म्हणजे भेंडी बाजारचा मार्केट आहे. भेंडी बाजारच्या मार्केटमध्ये जर गेलं आणि नुसतं विचारलं कितीला आहे, आपण असंच विचारतो, असं विचारलं 2 रुपये, नको चाललो. इधर आओ ना, तुमको कितने का लेने का है, कितने का है तुमको लेने का है कि नहीं लेने का है, तुम टाइम पास करने को आएगा का. ते वैतागून म्हणतं दे बाबा, कितने को मागते, 8 आने को दे, लेके जा 8 आने में. तसा हा भेंडी बाजार आहे. हा भोगून सारा लागला. देहाचे गावा आलिया, जन्म मृत्यूचा सोहळ्या, ना म्हणू जे नये धनंजया जिया परी, काजे लल्लाटीचे, काही केल्यानं न मोडे, काळे गोरे पण धुतले न जाय. हे कशासाठी? हे दशकरीच्या ओळी प्रवचनाच्या माहितीच्या नाहीत. तुमचं प्रारब्ध आहे ते धरून बसतं, तिथं सोडणार नाही. समजा यांच्याकडून मी पैसे आणलेत 50,000 रुपये आणि वायदा झाले, 2 वायदे झाले, 3 झाले, 4थ्या वायद्याला हे आले घरी, दरवाज्यात आले, म्हणले आज देतो. मी सकाळीच घरून निघून गेलो. मुलाला सांगितलं गेले, कधी येणार विचारलं का, सांग माहीत नाही. तो म्हणला मी जाणार नाही, वट्यावरच बसून राहतो. धरणे धरून, पण जर नामस्मरण केलं तर तुटेल धरणे प्रपंचाचे. ते धरून बसलेले, ते सुटेल मग जर तुम्ही त्याच्यावर आरूढ राहिले तर. याप्रमाणे त्याने एक हात त्याच्या ईश्वराच्या आणि त्याच्या वैभवाचे भक्तिपूर्ण चिंतन करत त्याने आपल्याभोवती गर्दी असणाऱ्या सर्व समस्यांशी शौर्याने आणि कार्यक्षमतेने मुकाबला करीत आपले जीवन व्यतीत करावे. ती सर्व त्याच्या शेष प्रारब्धाची अभिव्यक्ती असती. त्यातून त्याची सुटका नाही. त्याला त्याच्यामधूनच जगलेच पाहिजे. त्याच्याच मधून त्याचा रस्ता येतो, तिथून जावंच लागेल त्याला.
श्लोक क्रमांक 321. ब्रह्माशी प्रस्थापित झालेल्या अनुसंधानाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रमाद करू नये माणसाने. त्याच्यावर आरूढ राहायचा. प्रत्येक श्वास आपला नामस्मरण करतोय. आता आपल्याला करायची गरज नाही आहे, फक्त आपल्याला अनुसंधानावर लक्ष ठेवायचं. लक्ष लावून राहा बस. बाकी मग मी वर्तत असेल संसारी, पण माझं लक्ष तेवढंच पाहिजे. कसं लक्ष पाहिजे? माझं नाव जे तुम्ही झोपत सुद्धा जर आवाज दिला कोणी तर ओ देणारे. किती गर्दीत असलो, किती कामात व्यग्र असलो, ते नाव जसं मी विसरत नाही, तसं ब्रह्म माझे सोहम माझे नाव. ब्रह्मपुरी आलो आणि जगी विस्तारलो, माझा मीच. हे सगळं मीच आहे आणि ब्रह्म सोहम माझे नाव आहे. आणि राहिलं कुठे आम्ही? ब्रह्मपुरी. ठीक आहे, तोची वारकरी पंढरीचा. तिथं आपल्याला ठाम राहायचे. ब्रह्माशी प्रस्थापित झालेल्या अनुसंधानाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रमाद केव्हाही करू नये. केला का मग डोक्यावर बसलं नाही त्याची घेता दुराविसी मी ब्रह्मरूप आहे या भूमिकेवर जाणार. काही झालं कोणत्याही क्षणाला आपण डोक्यात काय ठेवायचं? मी ब्रह्मरूप आहे. शिव्या दिल्या कोणी मी, मान केलं कोणी, मान दिला तरी मी ब्रह्मरूप. लॉस झालं, लॉटरी लागली, ब्रह्मरूप. सनत कुमार प्रत्यक्ष विश्वनिर्मात्याचा पुत्र सनत कुमार भगवान ब्रह्मदेवाचे चिरंजीव म्हणतात. मुनी, प्रमाद म्हणजे साक्षात मृत्यूच होय असे त्यांनी म्हटले आहे. आपला स्वतःचा विसर आपल्याला पडला, संपला विषय त्याला. ब्रह्मभाव सतत घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ब्रह्मनिष्ठा होय. ब्रह्मनिष्ठा होय. ब्रह्मनिष्ठा कशाला म्हणतात? सतत त्याच्यावर आरूढ राहणे. काही झालं तर मी ब्रह्मच आहे ही सततची जाणीव, ही भगवानाची आठवण एक क्षणभरही तुमच्या स्मृतीतून जाता कामा नये. नंतर मग प्रमाद दोष घडणार नाही. त्याची सतत स्मृती ठेवा. त्याची म्हणजे मंदिरात आपण ज्याची पूजा करतो त्याची नव्हे. नाही तर त्या डोक्यात ठेवाल देव देव तो मंदिरातला. आता निर्जीव दगडाची काय करसी सेवा. तू तुझ्या हृदयातल्या आत्मारामाचं सतत स्मरण कर. म्हणून त्याची म्हणजे सतत स्मृती ठेवा. त्याची म्हणजे मंदिरात आपण ज्याची पूजा करतो त्याची नव्हे, जे सर्व प्राणी मात्रातील तेजस्वी चैतन्य म्हणून असते ते तुझे बोधत्व. त्याची तुमच्या अंतकरणातील हे जीवन तत्व की जे सर्वत्र जीवन तत्व म्हणून चैतन्य असते त्याची हाच तो परमेश्वर समजणे, त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणतात. तुझ्यातलं आणि सगळ्यांच्या मधलं असणारं परमात्मा. त्या सतत निधिध्यासनेत दुर्लक्ष आणि परिणामता विस्मृती आणि प्रमाद होऊ देऊ नका. बघा, कधी त्याच्यापासून बाजूला जाऊ नका. सतत ध्यासाने राहा त्याच्यामध्ये. प्रमाद होऊ देऊ नका. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही स्थळी. जिथं तुमचा मान झाला तिथं अपमान होऊ शकतो तिथं, हो, तरी पण तुम्ही ती भूमिका बाजवायची. काय? कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही स्थळी, कोणत्याही काळी या महान सत्य स्वरूपास तुम्ही कदापि विसरू नये. मी अहंभाव आहे, मी मानव आहे, हे तुम्ही जसे विसरत नाही तितक्याच सातत्याने आणि सतत ध्यानात ठेवा की आत्मा हे तुमचे खरे स्वरूप होय. बाबा म्हटले तुमचं खरं नाव काय? श्रीपाद बाबा म्हणतात तुमचं खरे नाव देव आहे, देव. आणि हे खोटं नाव आहे, पण खोट्याचा बोलबाला आहे. आणि पुढं काय? खऱ्याचा मूक आलाय. असं आहे. तुम्ही असे विसरत नाही तितक्या सातत्याने आणि सतत ध्यानात ठेवा की आत्मा हे तुमचे खरे स्वरूप आहे. आपल्यातील दिव्य सार तत्वाची आणि आपली पावित्र्याची भावना याची विस्मृती, प्रमाद हाच खुद्द मृत्यू होय. कोणता मृत्यू आहे? मी देह म्हणणे हा मृत्यू. नुसता मृत्यू नाही. चला काय सांगताय कोणी? मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या येऊन पाठी थापटती. अजून मी देह वाटे जाणारा तो जाणावा आत्महत्यारा. आता तो जाणावा म्हणजे आपणच किती आत्महत्या रे.
प्रदीप यस सर, बस. प्रवीण यस सर. ब्रह्म कोण आहे? एक बी नाही. हा यस सर म्हणले, ते म्हणले का यस सर तुम्ही? नाही, कोण म्हणलं? मामी म्हणल्या का? मग तुम्ही बरोबर चांगलं म्हणले, मग तुम्ही एकदम पक्क सांगितलं तुम्ही. एक बी नाही, बरोबर. काका बरोबर आहे का नाही? एकदम फिट मामी तुम्ही. एक सोनार की एक लोहार की आहे तुमची, आहे का नाही? कुठे आलो होतो आपण? इकडच्या पानावर होतो का? नाही, इकडच्याच पानावर संपत आलेले. आत्मा हेच तुमचे खरे स्वरूप होय. त्याच्यातील दिव्य सारतत्वाची आणि आपली पावित्र्याची भावना आणि याची विस्मृती प्रमाद हाच खुद्द मृत्यू होय. तुम्ही हसलो आम्ही का? तुम्हाला माहिती आहे का? आम्ही म्हणलं यस सर, कोणतरी म्हणेल ब्रह्म म्हणलं, तर आमच्या मामी म्हणल्या नो सर. यांना कळलं पाहिजे ना, महाराजांनी टाळी वाजवली. आपल्यातील दिव्य सारतत्वाची आणि आपली पावित्र्याची भावना याची विस्मृती प्रमाद हाच खुद्द मृत्यू होय. आपला मृत्यू तो आहे. मी देह म्हणणे म्हणजे आपला मृत्यू आहे. वस्तुता खरा मृत्यू होय हाच खरा मृत्यू तुमचा. आणि तिथे जर आपला तो मृत्यू झाला ना, मी जीव आहे, संपलो आता, तो शेवटचा दिस गोड झाला. मी ज्याच्यासाठी आलो होतो, आता माझी ती भावना संपली, देह भावना. आता माझा दिवस गोड झाला. ज्या दिवशी मी माझ्या जीवपणाला तिलांजली दिली, तो दिवस गोड झाला. आपल्या स्वतःच्या दिव्यत्वाच्या स्मृतीत, आपल्या स्वतःच्या दिव्यत्वाच्या विस्मृती जगणे हाच आध्यात्मिक मृत्यू होय. आपलं मूळ स्वरूप कळून पण जर आपण विसरलो, बाकीच्याच नसल्या त्यांना तर माहितीच नाही काही, पण कळालं ना आपल्याला, गुरुच्या कृपेने कळालं, तर आपण का विसरायचं त्याला? आध्यात्मिक मृत्यू हाच होय आपली विस्मृती होणे. मी देव परमात्मा आहे ह्या स्वरूपाची विस्मृती होणे म्हणजे आध्यात्मिक मृत्यू. कारण त्यानंतर मानव फक्त द्विपात पशु म्हणूनच जगू शकेल. इथपर्यंत आला आणि तरी पण म्हणतोय मी कोण आहे? देव आहे, मी महाराज आहे, मी रामायणाचार्य आहे, मी भागवताचार्य आहे. जर खोटं म्हणून लोकांकडून म्हणून घेत असेल तर ठीक आहे, पण अंतस्थ वृत्ती जर असं असेल तर एवढ्या सगळ्या परमार्थातल्या जरी पदव्या असल्या तरी तो स्वतःला द्विपात पशु म्हणूनच जगू शकेल. नर होऊनी पशु झाले तुका म्हणे वाया गेले. बघा, नर होऊनी पशु झाले तुका म्हणे वाया गेले. नरदेह परमपावन साधीन ब्रह्मज्ञान तो लांडा गदर्भ जाना पुच्छे विरहित दुपाई. त्यानंतर मानव फक्त द्विपात पशु म्हणूनच जगू शकेल असे ब्रह्माजीचे पुत्र खुद्द सनत कुमार यांनी म्हटलेले आहे. बघा, ब्रह्माजीचे पुत्र जरा मरणाधिक जना व्यथा देशकालातील क्षेत्रातील दुःख. चुकीचे दिले इथं. 2 महाभारतातील उद्योग पर्वात प्रकरणामध्ये सनत कुमार आणि दशरथ राजा यांच्यामध्ये जो संवाद दिलेला आहे तो इथे सांगितलेला आहे. अशा पद्धतीने त्याचा दाखला दिलेला आहे. तिथे आपला मृत्यू, मी देह समजणे म्हणजे आपला आध्यात्मिक काय झाला, मुर्दात पडला, मृत्यू झाला, काही झालं. आणि त्याला काय म्हटलेले आहे ते? प्रमाद. त्याची निंदा केलेली आहे. मी देह म्हणणे म्हणजे प्रमादी माणूस आहे, आणि त्या देहबुद्धीची काय केलेली यांनी? निंदा केलेली आहे. आपण 321 क्रमांकाचा श्लोक वाचून थांबतोय, बरोबर ना? 321 नंबरचा श्लोक वाचून थांबतोय. विवेक चुडामणी ग्रंथ 321 नंबरच्या श्लोकला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री विवेक चुडामणी तसेच संत मालिका तुम्हा संत वृंदाच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देत आहे. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांतिरत्न एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय.
बोलो रे भाई सब संतन की जय। गणपती बाप्पा मोरया। आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मजल्यावे कसाय दाने, जे कांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी अतिवाडो, भूता परस्परे जडो मैत्र देवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात, ईश्वर निष्ठांची मांदी आहे, धनवर्त गोमंडळी भेटतो त्या होता, चेतना चिंतामणीचे गाव, गोलतेचे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन, मार्तंडचे तापहीन, हे सर्वाही सदा सज्जन स्वैर, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिन्ही लोकी, कथितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी, दृष्टादृष्ट विजय होवावेजी, एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो, आवडी दान बसावो, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला। हरि ओम शांती शांती शांती।